Has it been 4 years already? Let's go a little back in time. Hello everyone, what's going on? I know we all must be missing our college and those good old days, specifically our seniors. But hold on guys, we Orchidians have solution for every problem. Smart people, no? So, introducing an e-farewell for our lovely seniors arranged by SESA committee. बहुतांश आपल्या सिनियर्सला वो दिन भी क्या दिन थे हेच गाणं आठवत असेल ना. कॉलेजचं कॅम्पस कॅन्टीन मधला दंगा, सर्वे प्रोजेक्ट्स, कॉन्क्रीट लॅब आणि आता हे काहीच नसणार. सगळे इमोशन्स कसे दाटून आले असतील ना. एवढं पण सेंटी व्हायची गरज नाहीये, बिकॉज वी ज्युनियर्स अँड आवर रिस्पेक्टेड टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आर नेव्हर गोइंग टू फॉरगेट यू. चला तर मग जगनी घे जरा, सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा. अरे बघताय काय, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर दफेदार, प्राचार्य ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर. मित्रो, सर्वप्रथम बी झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आज तुमच्या ज्युनियर मित्रांनी तुमच्यासाठी एक सुंदर ऑनलाईन सेंड ऑफचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. खरं म्हणजे सेंड ऑफ म्हटलं की आपण सगळेजण एकत्र बसून काही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणे, ते जर आपल्याला एकत्र बसून करता आला असता तर त्याचा आनंद खरं खूप वेगळा आपल्याला मिळाला असता. आज जरी फिजिकली आपण एकमेकांबरोबर नसलो तरी आपली मनं खऱ्या अर्थाने जुळलेली आहेत, हे तुम्ही तुमच्या ह्या ऑनलाईन सेंड ऑफमधून दाखवून दिलेलं आहे. मित्रो, एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आयुष्यात ते नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. पुढच्या भावी आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक प्रॉब्लेम येतील, पण कुठल्याही प्रॉब्लेममुळं डगमगून न जाता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक अपॉर्च्युनिटी असते आणि ती अपॉर्च्युनिटी शोधायचा तुम्ही नेहमी प्रयत्न करा. आणि
आयुष्यात असा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे की ज्याचा सोल्युशन नाही आहे. नेहमी माझ्या विद्यार्थ्यांनी इन्स्टेड ऑफ बीइंग ए पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, तुम्ही पार्ट ऑफ द सोल्युशन बनण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या हायर अथॉरिटी समोर, तुमच्या बॉस समोर जाल कुठलाही छोटा मोठा प्रॉब्लेम घेऊन, तर त्याचबरोबर तुमच्या दृष्टीनं त्या प्रॉब्लेमचा सोल्युशन काय आहे हे जर तुम्ही घेऊन गेलात, तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप लवकर ग्रो व्हाल आणि खऱ्या अर्थानं एक इंजिनियर म्हणून तुम्ही एक सक्सेसफुल करिअर आपला घडवू शकता. कोरोनाच्या या महामारीमध्ये ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने ऑनलाईन इंजिनिअरिंग एज्युकेशनचा जो एक संपूर्ण आणि परिपूर्ण मॉडेल डेव्हलप केलेला आहे आणि जे आपण राबवलेलं आहे त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहातच. ऑनलाईन लेक्चर्स, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन्स आणि त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये कोर स्किल डेव्हलपमेंट, ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, ते सुद्धा आज ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने राबवलं. त्यामध्ये ऑटोकॅडचा कोर्स असेल, रेविटचा कोर्स असेल, स्टॅड प्रोचा कोर्स असेल, हे सगळे कोर्सेससुद्धा आपण ऑनलाईन घेऊन विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलपमेंट, नॉलेज डेव्हलपमेंट बरोबरच स्किल डेव्हलपमेंट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आज जे विद्यार्थी थर्ड इयरमध्ये आहेत आणि फायनल इयरमध्ये जात आहेत, त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन प्री प्लेसमेंट वर्कशॉप जवळजवळ 40 दिवसाचा घेतला. केवळ आपण ऑनलाईन लेक्चर्स, इंटर्नशिप, प्रोजेक्ट आणि प्री प्लेसमेंट वर्कशॉप करून थांबलेलो नाही आहे. आपण ऑनलाईन गॅदरिंगसुद्धा मला वाटतं खूप सुंदर पद्धतीनं अरेंज केलं होतं. ऑनलाईन गॅदरिंगमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचंही मी अभिनंदन करतो. आज आपण ऑनलाईन सेंड ऑफ देत आहोत. त्याचबरोबर आपण आपली ऑनलाईन मॅगझिनसुद्धा आता पब्लिश करत आहोत. सांगायचं तात्पर्य असं आहे, आयुष्यात प्रॉब्लेम आल्यानंतर त्या प्रॉब्लेमला बघून थांबण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण ह्या प्रॉब्लेमला सामोरे जाऊ शकतो ह्याचा जर आपण विचार केला, तर निश्चितपणानं आपण आपल्या करिअरमध्ये पुढं अनेक उत्तुंग शिखर गाठू शकतो. आयुष्यात तुम्ही असेच पुढे प्रत्येक अडचणीवर मात करत पुढील यश संपादित कराल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. तुमच्या भावी सगळ्या एन्डेवर्ससाठी, तुमच्या प्लॅनसाठी माझ्या शुभेच्छा. तुम्हाला जर पुढं कधी कुठल्याही सपोर्टची, कुठल्याही मदतीची गरज जर पडली, तर ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दारं सदैव तुमच्यासाठी उघडे राहतील आणि तुम्ही आमचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ॲल्युमनाय म्हणून तुमचं नेहमी स्वागत राहील. परत एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा, अभिनंदन. मला काही माझे विचार इथं मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. Dear students, I thank CISA team for organizing e-send-off for final year students. You are aware that in this pandemic, Department of Civil Engineering has completed syllabus of previous semester through online mode. Department has also conducted project presentations online. We have organized e-gathering. We'll be publishing e-magazine very soon in this semester. Even we have started practicals using virtual lab platform of NIT Surathkal and IIT Bombay. What I mean to say here is that in spite of many odds, we never stop working. Dear students, I would like to tell you 3 important things which may help you as far as your future career is concerned.
in your future career. You may face many odds, but don't give up. Continue your efforts till you wins the battle. Second important thing which I would like to tell is every industry expects three things from any graduate engineers or from any engineer. You must be good at knowledge. You must be good at skill sets. There are two types of skill sets. One is communication skill. Even this communication skill includes written as well as oral communication and technical skill. Skill set includes the softwares which are being used in the industry. You must be good at all those softwares. As far as civil engineering is concerned, you must be good at AutoCAD, Revit, STAAD, MS Project. And third important thing as far as your future career is concerned, attitude. Your growth purely depends on these three factors. Wherever you go, even after 10 years, if you would like to shift from one industry to another industry, these three things plays very, very important role. Now, third aspect which I would like to tell. I have been interacting with the final year students from last 4 years. Few of our final year students would like to start their own business. Yes, you can start your own business. But before starting your own business, try to get good expertise in the field where you would like to start your own business. My sincere appeal to all of you is try to get good experience for 2 to 3 years. And after getting experience, you will get confidence. And once you will get confidence, you can start any business. At the end, I would like to tell you that in future, at any moment of time, if you want any help from the department, if you want any help from the college, please feel free to contact us. At the end, I am thankful to CISA for giving me an opportunity to share my views. Thank you. हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर श्रीकांत कुलकर्णी, आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. या फेअरवेल प्रोग्राममध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. बरंच काही बोलायचं आहे तुमच्याशी, पण खूप कमी शब्दात बोलायचं आहे. मी सुरुवात एक छोट्याशा गोष्टीपासून करतो. ही गोष्ट तुम्ही याच्या आधी ऐकलेली असणार आहे. एकदा एक कॉम्पिटिशन लागलेली असते. एक माकड, एक मासा, एक हरीण आणि एक हत्ती, या चौघांमध्ये ही कॉम्पिटिशन लागलेली असते की कोण तलाव लवकर पोहून जाऊ शकतो. डेफिनेटली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मासा याच्यामध्ये सक्सीड करू शकतो. मग कॅपॅसिटी आणि स्किल फक्त माशाकडेच आहे का? असं नाही आहे. जर धावण्याची शर्यत लागली असती तर हरिण आधी पोचला असता किंवा सक्सेस हरणाचं असलं असतं. झाडावर चढायचं असलं असतं तर आधी माकड पोचला असतं. मग प्रत्येकाकडे स्किल आहे, प्रत्येकाकडे कॅपॅसिटी आहे. असंच स्किल कॅपॅसिटी तुमच्यात पण आहे, फक्त आपल्याला ते एक्सप्लोअर करायचं आहे. त्यामुळं लाईफमध्ये कधी लक्षात घ्या, बरेचसे अप्स अँड डाऊन्स येतील, काही ठिकाणी छोटे छोटे फेल्युअर्स पण येतील. पण त्यावेळेला ही गोष्ट लक्षात घ्यायची की काही वेगळे टॅलेंट, काही वेगळे स्किल आपण आपल्यामध्ये आहोत, आपल्यात आहेत. आपण त्यांना घेऊन पुढे जाऊ शकतो. तर त्यासाठी आपली सिव्हिल इंजिनिअरिंग खूप मोठी ब्रँच आहे. याच्यामध्ये बरेचसे स्ट्रीम्स आहेत. बऱ्याच ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कामं करू शकता. त्यामुळं तुम्ही एक्सप्लोअर करा की कुठं आपण फिट होऊ शकतो. आणि डेफिनेटली आपल्यामध्ये टॅलेंट आहे आणि त्याचा यूज करून आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेस डेफिनेटली मिळवू शकतो. इथं जे 3 वर्ष आणि 4 वर्षामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग आपल्या कॉलेजमध्ये, ऑर्किड कॉलेजमध्ये तुम्ही स्पेंड केलेले आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. थेरॉटिकली बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी पण तुम्ही केलेल्या आहात. वेगवेगळे प्रोग्राम्स आपण अरेंज केलेले होते, त्याच्यातूनही बरीचशी आपण एन्जॉयमेंट केलेली आहे, बरीच धमाल पण केलेली आहे. आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल
डॉक्टर जे बी दफेदार सर, आपल्या डिपार्टमेंटचे HOD डॉक्टर VK पत्की सर, आपले सगळे फॅकल्टीज, या सगळ्यांनी आपल्याला वेळोवेळी खूप हेल्प केलेली आहे, ज्याच्यातून आपण पुढं जाऊ शकतो. आणि हा जरी फेअरवेल प्रोग्राम असला तरी असं काही नाही आहे की आपलं रिलेशन इथं क्लोज झालेलं आहे. आपल्याला लाईफ टाईम हे रिलेशन आपलं राहणार आहे. त्यामुळं कधीही कॉलेजच्या कुठल्याही फॅकल्टीजच्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही काही कम्युनिकेट करायचं असेल तर वी ऑल आर फ्री फॉर यू. आम्ही तुम्हाला डेफिनेटली भेटत राहणार आहोत. फक्त एक गोष्ट तुम्हाला इथून पुढं लक्षात ठेवायची, आतापर्यंत आपण बऱ्यापैकी पॅरेंटचा सपोर्ट असल्यामुळे लाईफ एन्जॉय करण्याचा एक वेगळ्या मोडमध्ये होतो. आता इथून पुढं आपल्यावरती एक जबाबदारी पण सुरू होणार आहे. तर थोडं जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला वागता आलं पाहिजे. इथून पुढं आपण आपल्या फॅमिलीची जबाबदारी आपण घेऊ शकलो पाहिजेत. ही जबाबदारीचं एक भान ठेवून आपल्याला इथून पुढं काम करायचं आहे. डेफिनेटली तुमच्यात खूप चांगलं टॅलेंट आहे. या 3-4 वर्षामध्ये तुम्ही जे या ठिकाणी तुमचं टॅलेंट दाखवलेलं आहे, याच्यातून बऱ्याचशा गोष्टी तुमच्याही लक्षात आलेल्या आहेत. आणि आम्हाला सगळ्यांनाही एक्सपेक्टेशन आहे की निश्चितच तुम्ही खूप चांगले सक्सेसफुल होणार आहात. तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी फायनल इयर स्टुडंट्सना माझ्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. या 2 लाईनशी आपण कसं सगळेच कनेक्टेड आहोत असं वाटतं ना. तर असाच एक रिलेटेबल, आपल्या सिनियर्सच्या रिलेटेबल व्हिडिओ घेऊन येते आपली सेसाची प्रेसिडेंट सोनी चव्हाण. तर बघूयात काय म्हणते सोनी दीदी. Hi everyone, this is Soni Chavan. I hope you guys remember me. I'm saying this because it's been 3-4 months that we haven't been to college and we haven't seen each other. So I'm here to tell my experience about college. So it has been a great journey of 3 years, and being in Orchid College, being in civil department, it was really tough, strict teachers and strict environment, but despite of that I really had fun with every staff, every student, every junior, every colleague. So it has been a great journey. Apart from that, I would like to say to my fellow juniors or upcoming final years, guys, enjoy your last year. It is not going to come back again. Apart from submission की किट, orals की किट या फिर साइन लेने की किट, ये एक यादें बन जाती हैं आगे जाकर, बिकॉज वी आर रियली मिसिंग इट. बिकॉज घर पे बैठ के वी आर मिसिंग दैट कॉलेज गेट, आवर डिपार्टमेंट, एंड देन सारा जो कियोस सबमिशन के टाइम पे होता है, एंड वो लास्ट टाइम हमारे साथ होने वाला था, बट इट इज़ नॉट गोइंग टू हैपन नाउ. सो enjoy it, feel it. Doesn't matter how our college is, but our college is best. You're going to know this in the end of the year. So all the very best to fellow colleagues and the juniors, and I really thank all the staff members and the juniors who are giving us online farewell. Neither of us, not my colleagues, not even my friends, thought we are going to get online farewell party. So I'm really glad it is happening, at least online, and थैंक यू सो मच. एंड लास्ट में यही कहूँगी कि स्वस्थ रहे, मस्त रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, एंड थैंक यू फॉर टॉलरेटिंग मी. बाय बाय. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार. यारो मोहब्बत
बंदगी है, ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है। कोई तो दिलबर हो यार, जिसको तुझसे हो प्यार। कोई नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया। नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया। जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला। कभी हो मन मानिया, थोड़ी सी बदमाशिया, तेरी मेरी यारियां आसमां से ऊंची है, समंदरों से गहरी। ऐसी वैसी दोस्ती नहीं, ऐसी वैसी दोस्ती नहीं। ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है। हम रहे या ना रहे कल, कल याद आएगा पल पल। ये है प्यार के पल। हे गाईज, होप यू ऑल गाईज डूइंग गुड. सो फेअरवेल पार्टी म्हटलं की फिश पॉंड तर आलेच. मग आणि आपल्या सिनियर्सवरती फिश पॉंड टाकायचं म्हणजे ते सुख काही वेगळंच असतं हो ना. तर मी पटकन तुम्हाला वेळ न घालवता फिश पॉंड सांगते. सो मौसम मस्ताना कुणीही नसताना, मौसम मस्ताना कुणीही नसताना, सिव्हिल इंजिनियर असून सर्किटच्या प्रेमात का पडले हे कॉन्क्रीट असताना. हे नक्कीच संकेत काशीदवरती आहे. सो आय थिंक आपण जास्त वेळ न घालवता संकेतलाच विचारूयात की त्याला आपल्या कॉलेजबद्दल काय वाटतं. वेट आणि त्याच्यानंतर एक छोटासा डान्स परफॉर्मन्स पण आहे आपल्या ऑर्किडच्या ऋतिकचा. सो गाईज, लेट्स सी. हॅलो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल ज्युनियर्स ज्यांनी आमच्यासाठी ई फेअरवेलचं अरेंजमेंट केलं. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर इंजिनिअरिंग लाईफ. मला अजूनही विश्वास बसत नाही की माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे किंवा इंजिनिअरिंग लाईफ कंप्लीट झाली आहे किंवा संपली आहे. कारण ह्या 4 वर्षात जे मी शिकलो, अनुभवलो आणि जे एन्जॉयमेंट केली ती मला परत एन्जॉयमेंट करता येणार नाही, अनुभवता येणार नाही, याचं मला वाईट वाटतं आहे आणि मिस पण करतो आहे खूप. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की मी जे 4 वर्षात अनुभवलं आहे, एन्जॉयमेंट केलं आहे. मी हे 3 मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, कारण सांगायचं झालं तर 3-4 दिवस जातील. सो नाही सांगू शकणार. तरी मी थोडक्यात सांगायचं झालं तर मी या 4 वर्षात जे मित्रांसोबत केलेली मजा, विजिटच्या नावाखाली केलेली ट्रिप किंवा कॅन्टीनमध्ये केलेल्या गप्पा, मारलेल्या गप्पा, आपल्या कॉलेजचे इव्हेंट्स, फॉर एक्झाम्पल ट्रेडिशनल डे, कल्चरल डे, फ्रेशर्स पार्टी, ऑर्किटेक्ट, असे खूप सारे फंक्शन्स आणि प्रोग्राम्स आहेत की जे मी आता जे की मला अनुभवायला भेटणार नाहीत, इन फ्युचर पण अनुभवायला भेटणार नाहीत. ह्या गोष्टी मी खूप मिस करतो आहे. मला ज्युनियर्सला एकच सल्ला द्यायचा आहे की आपण जे 4 वर्षात शिकतो, अनुभवतो आणि जे आपण टेक्निकली शिकतो ते नुसतं थेरॉटिकली समजून घेऊ नका, प्रॅक्टिकली अभ्यास करा त्याचा. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत शिकत राहू द्या. समजा आपल्याला मार्क्स कमी पडले तरी चालतील,
पण जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका, एवढंच सांगायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली की नुसता अभ्यास म्हणून अभ्यास करू नका, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये पण पार्टिसिपेट करा, कारण त्यातूनही खूप काही शिकायला भेटतं. आपली 4 वर्ष जी असतात ते फक्त अभ्यास करण्यासाठी नसतात, ही 4 वर्ष एन्जॉयमेंट करण्यासाठी पण असतात आणि अभ्यास करण्यासाठी पण असतात. सो एन्जॉय युअर लाईफ, एन्जॉय करत अभ्यास करा, एवढंच सांगायचं आहे मला. आणि अजून सांगायचं म्हणलं तर मी खूप लकी आहे की मला खूप चांगले स्टाफ भेटले, जे की फ्रेंडली आहेत. आपल्या डिपार्टमेंटचे स्टाफ विथ आपल्या थेरॉटिकल विथ प्रॅक्टिकली समजून सांगतात, कन्सेप्च्युअली सांगतात. कधीही त्यांच्याकडे आपण प्रॉब्लेम्स घेऊन गेले तर ते फ्रेंडली आपल्याला क्लिअर करतात, कधीच टाळाटाळ करत नाहीत. सो आय एम सो लकी, कारण मी आत्तापर्यंत जे आहे ते मी त्यांच्यामुळे आहे. सो मी त्यांचे एक आभार मानेन. आणि अजून एक आभार मानायचं झालं तर मी माझ्या सेसा कमिटीचे आभार मानेन, कारण मी सेसा कमिटीचा व्हाईस प्रेसिडेंट होतो आणि जे काही मला माझ्या सेसा मेंबर्सनी हेल्प केली आहे किंवा सपोर्ट केला आहे, जे काही प्रोग्राम्स मी माझ्या अंडर अरेंजमेंट केलेत की ते त्यांच्यामुळेच सक्सेसफुल झालेले आहेत. सो मी त्यांचे एक आभार मानेन, त्यांना थँक्स म्हणेन. असंच सपोर्ट आणि असंच मार्गदर्शन ह्यापुढेही असेच राहू द्या. आणि अजून एक सांगायचं झालं तर मी जे 4 वर्षात कुणाची कळत नकळत मन दुखावले असतील माझ्याकडून, किंवा माझा कुणाचा मी कुणावर रागवलो असेल किंवा माझा कुणाला राग आला असेल, तर मी त्यांची मनापासून माफी मागतो. आणि स्टे सेफ, स्टे होम. आणि एवढे बोलतो, थँक्स. लहरों से क्या डरना, बस आंखें बंद कर लो, डर वही कर जाएगा जब महसूस करोगे उनको. ये जिंदगी तुझसे डर नहीं है मुझे, डरना ही क्या, बस उसे देखने का नजरिया बदल दो. कुछ सालों बाद ये पल बहुत याद आएंगे, जब हम सब दोस्त अपनी अपनी मंजिल पर पहुंच जाएंगे. अकेले जब भी होंगे ये पल बहुत याद आएंगे. पैसे तो बहुत होंगे पर खर्च करने को लम्हे कम पड़ जाएंगे. एक कप चाय दोस्तों को पिलाएंगे, ये सोचते सोचते ही आंखें नम हो जाएंगी. दिल खोलकर इन लम्हों को जी लो यारो, दिल खोलकर इन लम्हों को जी लो यारो, क्योंकि जिंदगी के खुशनसीब पल फिर से नहीं दोहराएंगे. जहाँ भी जाएंगे हम, तुम्हारी यादें रहेंगी संग. वो बीता हुआ पल, वो एक साथ किया हुआ टीचर को तंग. वो छोटी छोटी बात दिलाएंगी तुम्हारी याद. बनेंगे नए दोस्त, करेंगे नई बातें, पर फिर भी दिल में रहेंगी तुम्हारी यादें. तो बस एक बार हम इस पल में जी ले यार एक साथ. पता नहीं फिर कल रहे ना रहे ये बात. पल का जीना फिर तो है जाना, तोहफा क्या लेके जाइए दिल ये बताना. खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे, बस प्यार के 2 मीठे बोल झिलमिलाएंगे. तो हंस क्योंकि दुनिया को है हंसाना. ऐ मेरे दिल तू गाए जा,
याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो पल सारे जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो दिन सारे जो थे हमने साथ बिताए। याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए, याद आएंगे वो दिन जो थे हमने साथ बिताए। हॅलो फ्रेंड्स, एन्जॉय करताय? करायलाच पाहिजे. तरी आता माझ्याकडे एक फिश पॉन्ड आलेला आहे. तो फिश पॉन्ड आहे ऋषिकेश पाटील यांच्यावर. चला तर मग बघूया काय आहे तो फिश पॉन्ड. दुकानं आहेत बंद, मिळतोय फक्त किराणा. दुकानं आहेत बंद, मिळतोय फक्त किराणा. ऋषिकेश भाऊंचा फोटो म्हणजे सर्व मुलींसाठी नजराणा. वा, क्या बात आहे. थँक्यू. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। बिगड़े हुए नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अक्षय येवले. आज आपण आयुष्याच्या अशा एका महत्वाच्या घड्यावर येऊन टेकलोय की त्या वेळेनंतर आपलं आयुष्य आपण बदलू शकतो. तर या गोष्टीवर मी एक कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे स्वप्नांच्या वाटेवर. कविता सादर करतो. विचार काय करतोस, विचार काय करतोस, काहीतरी करून दाखव. वेळ जाईल निघून, प्रवाहामध्ये वाहून तर दाखव. लाखो आले आणि गेले बोलून उपदेश सगळे, लाखो आले आणि गेले बोलून उपदेश सगळे, स्वतः काही नाही केले फक्त उपदेश दिले. उपदेशाचा कडू तू पिऊन तर बघ, सत्याची साथ तू देऊन तर बघ. हिम्मत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ. हिम्मत आहे तुझ्यात आयुष्याचा शिखर चढण्याची, स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. घाबरू नकोस, निर्णय घे, यश तुझ्या हातात आहे. हीच वेळ आहे योग्य पाऊल पुढे टाकण्याची,
काहीतरी करून दाखवण्याची घाबरू नकोस. निर्णय घे, यश तुझ्या हातात आहे. धन्यवाद. आणि मी एवढंच म्हणतो की माझ्या सर्व मित्रांनी की तुमचं पुढचं आयुष्य हे तुमच्या स्वप्नांच्या वाटेवर तुम्ही चालावे, हीच माझी इच्छा. नमस्कार. कशी वाटली अक्षयची कविता? आवडली ना? चला आपल्या कॉलेजचे लाडके CS म्हणजेच ऋषिकेश पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचे कॉलेजबद्दल मनोगत. तसं ऋषिकेश पाटील हे माझे पहिलेच कॉलेजचे मित्र आहेत. त्यांनी मला सेसामध्ये कसं काम करायचं, काय काम करायचं ते सांगितलं. आपल्या कॉलेजचे EDP सेंटर असू दे किंवा स्टडी अब्रॉड सेल, त्याच्याबद्दल माहिती सुद्धा त्यांच्याकडूनच मिळाली आम्हाला. ते काय काम करतं, कशासाठी काम करतं, त्यातून काय शिकायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. तर चला जाणून घेऊयात त्यांचे मनोगत. हॅलो एव्हरीवन, मी ऋषिकेश पाटील. मी आपल्या कॉलेजबद्दल आणि आपल्या डिपार्टमेंटबद्दल थोडंसं माझं मत व्यक्त करणार आहे. की जसं फर्स्ट इयरला मी आलो ऑर्किड कॉलेजमध्ये, कॉलेज स्ट्रिक्ट आहे हे पहिल्यापासून ऐकलं होतं आणि आपण इथं ॲडजस्ट करू का नाही ह्याचा थोडासा प्रश्नच होता. मग जेव्हा कॉलेजला येऊ लागलो तेव्हा तिथे नवीन फ्रेंड्स मिळाले, नवीन टीचर्स आले आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं मिळालं. पण फर्स्ट इयरला सगळे कंबाईन होते, त्यामुळं सेकंड इयरला गेलो सगळे आपापल्या डिपार्टमेंटला हे जाणारच होते. फर्स्ट इयरमध्ये खूप एन्जॉय केल्या, बऱ्याच मेमोरीज राहिल्यात फर्स्ट इयरच्या. जसं काही सेकंड इयरमध्ये आम्ही गेलो तेव्हा सेकंड इयरमध्ये परत एक प्रश्न पडला की अरे सेकंड इयरला आता डिपार्टमेंट वेगळं, टीचर्स वेगळे आणि सगळे फ्रेंड्स वेगळे, तर आपण इथं कसं ॲडजस्ट करू? कारण तिथं टीचर्स पण कसे आहेत आपल्याला माहीत नाही आहेत, स्ट्रिक्ट आहेत का फ्रेंडली आहेत हे पण माहीत नव्हतं. मग जेव्हा डिपार्टमेंटला आलो तेव्हा नवीन फ्रेंड्स झाले आणि बघता बघता हार्डली 1 to 2 वीकमध्येच जवळजवळ सगळे फ्रेंड्स झाले. टीचर्स पण चांगले आमच्या ओळखीचे झाले आणि प्रत्येक टीचर्सकडून काहीतरी नवीन नवीन शिकण्यासारखं असतं. आणि आम्ही जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हा जागीरदार सर हे आमचे HOD होते आणि जागीरदार सरांकडे बघून वाटत होतं की अरे एकदम फिट आणि परफेक्ट पर्सनॅलिटी आहे सरांची HOD म्हणून. आणि तशी पर्सनॅलिटी, अरे या वयात सुद्धा ते जिम करतायत, मग आपण का करायचं नाही? मग असं म्हणत म्हणत आमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा कॉम्पिटिशन लागली की अरे कोण जिम करते आणि कोणाची बॉडी एकदम परफेक्ट फिट होते. मग हे आम्ही जागीरदार सरांकडून शिकलो की अरे आपल्याला पण जिम करायला पाहिजे, एकदम परफेक्ट एक्सरसाइज केलाच पाहिजे आपण सुद्धा. सेकंड इयरमध्ये नवीन फ्रेंड झाले, नवीन एन्जॉयमेंट चालू झाले, फ्रेशर्स पार्टी आली आणि तसंच आम्ही सेसामध्ये इन्व्हॉल्व झालो. सेसाने पण आम्हाला बरंच काही शिकवलं की मॅनेजमेंट कसं करायचं असतं एखाद्या इव्हेंटचं, तर हे आम्हाला सेसाने शिकवलं. सेसामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो आणि जसं आम्ही थर्ड इयरला गेलो तर HOD चेंज झाले आणि HOD झाले पत्की सर. पत्की सर स्ट्रिक्ट आहेत पण सरांकडून पण बरंच काही शिकण्यासारखं आहे की कुठल्या सब्जेक्टला किती इम्पॉर्टंट द्यायचं आणि किती टाईममध्ये ते कम्प्लीट करायचं हे सरांकडून आम्ही शिकलो. आणि तसेच प्रत्येक टीचर्सकडून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मोरे सरांकडून त्यांची ॲक्युरेसी काय आहे आणि टाईमला किती महत्त्व द्यायचं हे मोरे सरांकडून शिकावं. तसेच आपल्या डिपार्टमेंटचे सगळे टीचर्स आहेत, फडणीस सर, पवार सर, मस्के सर, कनकुंटला सर आणि राजगिरे सर, काळे सर, शालिमठ सर, कुलकर्णी सर आणि फारुख सर, तर हे सुद्धा खूप फ्रेंडली आहे. त्यांच्याबरोबर शिकलं तर प्रत्येकाकडून बरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि निरंतर मॅडमकडून हे शिकण्यासारखं आहे की एखादा पॉईंट आहे तर त्याचं एक्सप्लेनेशन जास्त नसावं पण तो पॉईंट परफेक्ट थोडक्यात कसा एक्सप्लेन करून द्यावा हे आम्ही मॅडमकडून शिकलो. तसं प्रत्येकाकडून नवीन काही काही शिकण्यासारखं आहे. डिपार्टमेंटला बऱ्याचशा गोष्टी केल्यात, त्यातून चांगले पण अनुभव आले आणि त्यातनं वाईट पण अनुभव आले की काही केल्यामुळे आपलं काम चुकतं आणि त्यातनं आपण काय नवीन शिकतो हे पण बऱ्याचदा शिकून घेतलो. आणि फोर्थ इयरमध्ये आलो. फोर्थ इयरमध्ये अरे झालं आता लास्ट इयर आपलं एन्जॉय करायचं फुल असंच चाललं होतं. पण एन्जॉय तर झालंच पण त्याचबरोबर थोड्या गोष्टी पण शिकत गेलो. लास्ट बेंचवर बसणारा स्टुडंट फोर्थ इयरला येऊन कॉलेजचा CS झाला. इथपर्यंत माझा बदल झालेला आहे कॉलेजमध्ये आणि डिपार्टमेंटमुळे, कारण प्रत्येकांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्यात, मग ते फ्रेंड्स असू द्यात किंवा टीचर्स असू द्यात, सगळ्यांनीच मला बरंच काहीतरी शिकवलं आहे. त्यामुळं आज मी खूप हॅपी आहे आणि सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद. तू जरूरत है, तू हकीकत है. तू जरूरत है,
हकीकत है, तू जरूरत है, तू हकीकत है, तू खुदा की है रहमत जरा, तू जरूरत है, तू हकीकत है, तू खुदा की है रहमत जरा। मेरी जिंदगी का पहला सट्टा तेरे हाथों से हुआ, मेरी जिंदगी की पहली बोतल तूने ही तो खोली। मेरी जिंदगी का पहला सट्टा तेरे हाथों से हुआ, मेरी जिंदगी की पहली बोतल तूने ही खोली थी। तेरी मेरी दोस्ती, तेरी मेरी दोस्ती, कितना कमीना है तू, कमीना है लाखों में, तू ही है मेरा यार, मेरा यार। मेरी जिंदगी का पहला ब्रेकअप, टूट टूट के रोना, मुझ पे जोर जोर से सालों मिलके तुम्हारा हंसना। 8 बजे की तारों, 1 बजे की भूख, तेरा प्यार से। इंजिनिअरिंगच्या आयुष्यातला प्रवास हा लवकर संपणार आहे. तुम्ही डिग्री कोणत्याही महाविद्यालयातून मिळाली तरी तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडता. मग ऑर्किडमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा क्वालिटी इंजिनियर म्हणूनच बाहेर पडतो. तिथे मिळणारी जी शिस्त आहे तुम्हाला, ती वेळेपासून म्हणजे तुमच्या सकाळच्या वेळेपासून ते तुमच्या युनिफॉर्मपर्यंत आणि स्पेशली तुमच्या अटेंडन्सच्या बाबतीमध्ये हे फक्त तुम्हाला ऑर्किडमध्येच बघायला मिळेल. ही शिस्त तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही, पण ही शिस्त तुम्हाला पुढे जाऊन आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहे. हा विचार केला तरी स्टाफ थोडा स्ट्रिक्टच आहे. आणि जे विद्यार्थी आता 3rd इयरमधून लास्ट इयरला जाणार आहे त्यांच्यासाठी स्पेशली मला सांगायचं आहे की जर तुम्ही जर नीट राहिलात, कॉलेजमध्ये नीट वर्तन आपलं योग्य ठेवलं तर तुम्हाला कुठलीच अडचण कधी येणार नाही. फक्त स्टाफ थोडा स्ट्रिक्ट आहे, त्या बाबतीत तुमच्यासोबतच आहे मी, त्याबद्दल काय शंकाच नाही. थोडं जरा जपून राहा फक्त. आणि बाकी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की एन्जॉय असतंच त्या बाबतीत नो. आणि तुम्हाला जर स्पेशली सांगायचं राहिलं तर आपल्या कॉलेजमधून तुम्हाला पुढे जॉबसाठी खूप ऑफर पण चांगले आहेत आणि चान्स पण ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर आहेत. फक्त थोडं जरा मनावरती घ्या आणि थोडं जरा जास्त तुम्हाला पण एवढं सांगत नाही, फक्त थोडं मनावरती घेण्याची गरज आहे. तेवढं जरी घेतलं तरी बास आहे तुमच्यासाठी. बाकी शेवटी आहेच की आपला करता आपला पार. भेटू लवकरच. ऑल द बेस्ट. फिशपॉन्ड राऊंड आणि फिशपॉन्ड आहे रविकुमार चव्हाण यांच्यावर. कोरोनामुळे साऱ्या विश्वात सुरू झाली मंदी, कोरोनामुळे साऱ्या विश्वात सुरू झाली मंदी, पण आम्हाला खायचे आमच्या भाऊच्या लग्नात बुंदी. वेरी वेल गाइस, हम भी कुछ फरमाना चाहेंगे. पहले आते हैं सीनियर्स, फिर आते हैं बहुत अच्छे सीनियर्स और फिर आते हैं चौहान रवि कुमार. I wish a great success for you ahead. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदे, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. पे अपना राज है, डरने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है.
हट्टे कट्टे उल्लू के पट्टे एक ही थाली के चट्टे पट्टे हट्टे कट्टे उल्लू के पट्टे एक ही थाली के चट्टे बट्टे साले निखट्टू बजर बट्टू आई बला को टाल तू आगे से बट्टी पीछे से कट्टी पंगा लिया तो मार दे कल्टी मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन माल बचा के भाग तू ऊपर से बोलते हैं व्हाट्सएप परे नीचे से खींचते हैं चड्डी चड्डी साला इज्जत उतारने को ऑलवेज रेडी हर एक फ्रेंड कमीना होता है बोले तो हर एक फ्रेंड कमीना होता है हर एक फ्रेंड कमीना होता है बोले तो हर एक फ्रेंड कमीना होता है. नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही मजेत ना? तर माझ्याकडे एक फिश पॉन्ड आलेला आहे शंतनू सगळ्यांचा. चला तर मग बघूया काय ते. गाईला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ. गाईला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ. लाख पुरी ट्राय केलं तरी पटले नाही आमचे भाऊ. कसं आवडलं ना? तर अशीच इंटरेस्टिंग फिश पॉन्ड्स आणि परफॉर्मन्सेस बघण्यासाठी बघत राहा ई फेअरवेल 2020. थँक्यू. हेलो एवरीवन, होप एवरीवन इज सेफ एंड हेल्दी एट देयर होम्स. आई स्टिल कांट बिलीव कि मैं आज घर पर बैठ के फेयरवेल स्पीच दे रहा हूँ. इनफैक्ट कभी सोचा नहीं था कि ऐसे फेयरवेल होगा भी. कोरोना वायरस ने सब कुछ पानी में डुबा दिया, तो हमने सोचा भी नहीं था कि फेयरवेल मिलेगा. बट थैंक्स टू आवर जूनियर्स कि हम लोगों को फेयरवेल मिल रहा है. एंड आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक देम फॉर गिविंग मी एन अपॉर्चुनिटी टू पुट फोर्थ माई वर्ड्स हियर. Our batch, which is 2020 batch, has completed its degree, which is a gorgeous feeling. Our batch will always be remembered as a unique batch. I would like to congratulate each and every classmate of mine for completing this degree, which was not an easy path. So talking about best outgoing student from this department tag, I would like to thank each and every person who has been a part of my journey. Especially I would like to thank Muri sir for making us responsible and punctual. I would also like to thank Sangve sir for all his experiences. I would also like to thank Pawar sir for his life lessons which he gave us in each and every lecture he conducted. Patki sir for his strictness जो कभी ना कभी help करेगा. And Dafedar sir for creating such an atmosphere in this campus which will shape a student into better personality going out. So for the first time in a while I was thinking कि how time flies away so quickly, क्योंकि ऐसा लग रहा है कि कल ही वो दिन था जिस दिन मैंने अपना फर्स्ट स्टेप ऑर्किड में रखा था. I was 18 years old, मासूम एंड शरीफ सा बच्चा जो आज भी हूँ. No, seriously, I was completely lonely that day. I was having regretful feelings about this college, but today the feelings are exactly opposite of what they were. And today I am a proud Orchidian, just like you all. So talking about my journey, there's a saying in English that enjoy the journey as much as the destination. I have enjoyed my journey completely. I have seen lots of odds. I have seen lots of ups and downs. I have cried. I have laughed. I have had lots of fun. I have argued with many friends. I have argued with few teachers also. I have bunked the classes. I have bunked the classes for movies. I played games in the classes. I used cell phone in the class. And my family received complaints from the college. And have studied. And finally have become a better person. So there are a couple of messages I want to give to my juniors. Number one is civil department has always set higher benchmarks. It has always had a legacy compared to other departments. May it be in CESA celebrations, gate qualifications, academic results, or participations in various students associations. Our batch has maintained this legacy. I hope my juniors will continue it too. And number two is something related to academics. I don't want any of my juniors to be someone like Chatur character from 3 Idiots जो रट्टा मार के पास होता है. I want my juniors to gain knowledge, and knowledge के साथ 28 marks भी बहुत सारे होते हैं. Piece of paper can't decide anyone's fortune. So top करने के पीछे मत जाओ.
gain the knowledge. And one more thing, enjoy these days. आखिरी कुछ दिन है आप लोगों के फ्रेंड्स के साथ, फिर से ये दिन नहीं आएंगे, हम लोगों को पता भी नहीं चला हमारी डिग्री कब ख़त्म हो गई. सो एन्जॉय दिस डेज. थैंक यू. जय हिंद. सी या. बेफिकर जिंदगी मस्ती में डूबी हुई, जी ले ये लम्हे आए ना ये दोबारा. Life is like a गुब्बारा, उड़ने दे यारा. जी ले ये लम्हे आए ना ये दोबारा. जिंदगी की गुल्लक में दोस्ती के सिक्के हैं, भूले से भी ना भूले ये तो ऐसे किस्से हैं. छोटी मोटी बातों पे लड़ना झगड़ना है, यारी टूट जाए ना दिल में है डर. मिलते ही नहीं कोई लाख कोशिश करे, रिश्ते दिल के सोने से ज्यादा खरे. जी ले ये लम्हे आए ना ये दोबारा. तू आता है सीने में, जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज गुजरती हूँ. हवा के जैसे चलता है तू, मैं रेत जैसे उड़ती हूँ. कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करती हूँ. पल भर ठहर जाओ, दिल ये संभल जाए, कैसे तुम्हें रोका करूं. मेरी तरफ आता हर गम फिसल जाए, आँखों में तुमको भरूं. बिन बोले बातें तुमसे करूं, अगर तुम साथ हो, अगर तुम साथ हो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आता आपण पाहूया एक फिश पॉन्ड जो आहे आपल्या खास सिनियरवर, ज्यांचं नाव आहे उत्कर्ष जाधव. तर पाहूयात काय आहे हा फिश पॉन्ड. डोक्याची झाली वाटी, डोक्याची झाली वाटी, हाडांची झाली काठी, हाडांची झाली काठी, तरी भाऊला वाटे सगळ्या मुली आपल्या पाठी. क्या बात, क्या बात, क्या बात. धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा. मैं अगर सितारों से चुरा के लाऊं रोशनी, हवाओं से चुरा के लाऊं रागनी, न पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी. मैं अगर नजारों से चुरा के लाऊं रंगते, मज़ारों से चुरा के लाऊं बरकतें, न पूरी हो सकेगी उनसे मगर तेरी कमी. ये दुनिया पर आई है बस एक अपना है तू,
कापा काले काले शूल के गड्डी काली काली तेरी गली वाड़ी दा बच्चे बच्चे विच हिट कुड़ियां दा ब्रैड पिट मुंडा जट्टा दा जवाई तू बना ले करदा तेरे उत्ते मारीदा तैनू प्यार करदा तेरे उत्ते मारीदा तैनू प्यार करदा काली काली ऐनकां पा काले काले शूल के गड्डी काली काली तेरी गली वाड़ी दा बच्चे बच्चे विच हिट कुड़ियां दा ब्रैड पिट मुंडा जट्टा दा जवाई तू बना ले करदा कपड़े रिपीट नहीं करदा हाँ जड़े एक बारी पाले तेरे यार ने बदले बदल के ले आवे तेरी करके कारा घर विच है बेबी चार ने मैं कपड़े रिपीट नहीं करदा। एक दो तीन नहीं बल्कि 4 साल यूं ही देखते देखते गुजर जाते हैं। आई रियली वंडर हाउ दिस years just flew away। इन तस्वीरों को देखो तो यूँ लगता है कि कल ही की बात हो, कॉलेज में एडमिशन लेना और एक ही महीने में कह देना कि यार मैंने इस कॉलेज में एडमिशन क्यों लिया। पर कभी कभी यादें बनने में जगह मायने नहीं रखती हैं, बस लोगों से रिश्ता बनता गया और यादें बन जाती हैं। पर ये कहना भी गलत है शायद कि जगह से यादें नहीं बनती। आज इसी लॉकडाउन में मुझे सबसे ज़्यादा मेरा क्लासरूम, मेरे लेक्चर्स, मेरे बेंचेस और मेरा कॉलेज याद आता है। हर इंजीनियरिंग कॉलेज की कहानी हर जगह सेम होती है, पर साला अपने अपने किए कांड और हर बंदे की किए हुई बकलोली अपनी अलग अलग होती है। यहाँ 1000 तरह के नमूनों से हम मिलते हैं और इन्हीं 1000 नमूनों से हमारी हज़ारें यादें जुड़ सी जाती हैं। हम माना कि हम स्टूडेंट्स यहाँ पढ़ने आए थे, पर हम में भी जवानी थी, इसीलिए शायद कॉलेज में ज़िंदगी जीने आए थे। 75% अटेंडेंस से लेकर सबमिशन की किटकिट तक, 9:10 के बाद लेट आने से लेकर यूनिफॉर्म की झिकझिक तक, सब सहा है हम बेचारे स्टूडेंट्स ने। सोचा था लास्ट फाइनल ईयर के फाइनल मंथ्स में हम अपनी मनमानी करेंगे, पर कमबख्त इस कोरोना ने ना ही अटेंडेंस पूरी होने दी और ना ही हमारा फाइनल ईयर। बट नेवर माइंड, every situation come and go, but it will keep on teaching us. There is lots of things to say, but I really can't put into words. I just really feel कि I miss you guys, each and every single and boy, and I wish you all the very best for your life and your future. I will cherish all the moments which I have spent with you.